बातमी आता समोर येते। राजरोसपणे ड्रग सेवन करून सुरू असलेल्या पुण्यातल्या L3 बार अखेर सील करण्यात आलाय। तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री ही कारवाई केली आहे। इतकंच नाही तर गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलंय। यापूर्वी सुद्धा पब मालकासह 8 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सील केलेला पब जो आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मात्र त्याआधी आपण पाहूयात, आपण आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहतोय। राजरोसपणे ड्रग सेवन सुरू असलेला पुण्यातला L3 बार अखेर सील करण्यात आलेला आहे। तर साम टीव्हीने या संदर्भातली खरं तर बातमी दाखवलेली होती आणि प्रशासनाला आता जाग आली आहे। आपण पाहतोय राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री ही कारवाई केली आहे। इतकंच नाही तर गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर या बारच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पुण्यातील L3 या बारवरती पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आपण जर बघितलं तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पूर्ण हा बार जो आहे तो मध्यरात्री सील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या बारमध्ये ड्रग्स पार्टी झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्या ठिकाणचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या बारमध्ये हे ड्रग्स आणलं कुणी असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। मी तुम्हाला दाखवू शकतो की मी आता ज्या ठिकाणी पार्टी झाली तो हा बारचा पोर्च आहे आणि या पोर्चमध्ये पूर्णतः काही सोड्याच्या बाटल्या टाकून दिलेल्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर काही सिगरेटचे पाकिट जे आहेत तेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सिगरेटच्या पाकिटमध्ये काही संशयित जे पदार्थ जे आहेत ते असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळं याचाही तपास पुणे पोलिसांकडून केला जाईल का असाही प्रश्न उपस्थित होतोय। या पबवरती कारवाई झाली असली तरी अनेक पब असे राजरोसपणे पुणे शहरामध्ये अजूनही सुरू आहेत। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।